उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये खडाजंगी झाली आहे। अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली आणि त्याला अमोल कोल्हेंनी सुद्धा अशा शब्दात जोरदार पलटवार केलाय। राजकारण अमोल कोल्हेंचा पिंडच नाही असं अजित पवार म्हणाले आणि त्यावर अमोल कोल्हेंनी उगाच संसद रत्न पुरस्कार मिळालेला नाही असं म्हणत पलटवार केलाय। खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाहीये। आम्ही राजकारणी लोक काय करतो, एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर काही भाष्य केलं। ते मोठे नेते आहेत, त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीनं त्यांना उत्तर देणं उचित नाही असं मी कायम म्हणत आलेलो आहे। परंतु जे वैयक्तिक आक्षेप त्यांनी घेतले त्याविषयी उत्तर देणं क्रमप्राप्त आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार अमोल कोल्हेंमध्ये ही खडाजंगी झालेली आहे। अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका केली आहे। म्हणलं का हो डॉक्टर, मागे तर म्हणायचं राजीनामा द्यायचा ना, आता परत दंड ठोपटले नाही। म्हणले दादा जरा वाटायला लागलं, परत उभं राहू। अरे असं कसं चालेल? आपले प्रश्न सुटले पाहिजे मित्रांनो। इतके महत्त्वाचे प्रश्न सध्या आपल्या सगळ्यांच्या समोर आवासून आहेत। मी राजीनामा देण्याचं आपल्याकडे बोलून दाखवलं असं आपण वारंवार सांगतात, परंतु जर मी राजीनामाच द्यायच्या विचारात होतो तर मी संसदेत अनुपस्थित होतो का? मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का? मी संसदेत प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का? जर आपण सगळा लेखाजोखा बघितला तर हे आवर्जून नमूद करेन की आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हे सुद्धा संसदेमध्ये रायगड लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदीय कामगिरीपेक्षाही आपण सेलिब्रिटी म्हणून हिणवता, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवी आहे। या सगळ्यावर मिटकरींनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आता मला ते किती क्षुल्लक लेखतात हे मला आता माहीत पडलं, पण संसदपटू म्हणून तुम्हाला अवॉर्ड भेटले असतील, आणखी सुप्रियाताईंना भेटला असेल, पण प्रॅक्टिकल ग्राउंडवर जर संसदपटू तुम्ही यशस्वी ठरला असतात तर तुमच्या मशाल मोर्चाला लाखोची गर्दी झाली असती। कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याकरता निवडणुका तोंडासमोर ठेवून तुम्हाला मैदानात उतरण्याचं काम पडलं नसतं। शिरूर लोकसभा मतदारसंघातली जनता अत्यंत प्रगल्भ आहे। अजितदादांचं जे भाष्य आहे ते त्यांनी वेगळ्या पद्धतीने घेतलंय, मात्र खासदार डॉक्टर कोल्हे साहेब यांना पुढची निवडणूक तितकीच कठीण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।